सुरुवातीला एक मोठी बातमी। मुंबईतील बैठकीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतं मांडली अशी सूत्रांकडून माहिती मिळते। सत्तेत सहभागी होण्यावरून पवार गटात दोन मतप्रवाह दिसून आलेले आहेत। थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी एक गट आग्रही आहे, तर दादांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसरा गट आग्रही असल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये शरद पवार गटाची बैठक पार पडली आणि या बैठकीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतं मांडलेली आहेत। सत्तेत सहभागी होण्यावरून पवार गटात दोन मतप्रवाह दिसून आलेले आहेत। थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी एक गट आग्रही आहे, तर दादांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसरा गट आग्रही असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पुढची बातमी पाहूयात। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडत असल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभेत चांगली कामगिरी करता आली नाहीये आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। काँग्रेसची मोडलेली पाठ काही सरळ होत नाहीये असं वक्तव्य कोल्हे यांनी केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यावर फोडलंय। जागा वाटपाचा तिढा लवकर संपायला पाहिजे होता, तर प्रचाराला अधिक वेळ मिळाला असता असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। आणि महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं। राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना कोल्हे यांनी त्यांच्याच सहयोगी पक्षाबाबत हे भाष्य केल्याचं कळतंय। त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कोल्हेंच्या विधानामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचाही संताप झाल्याचं दिसून आलं। कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे बघावं, त्याबद्दल बोलावं असा सल्ला वडेट्टीवारांनी दिलाय। तर अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी देखील जोरदार टीका संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यावर केली आहे। दरम्यान अमोल कोल्हे नेमकं काय म्हटलेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही। आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत आणि सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे। आणि कोल्हेंच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत। पाहूया। नाही, असं आहे, अमोल कोल्हेंचं म्हणणं बरोबर आहे की आता ते तीनही पक्ष महाविकास आघाडींना ते बोलले असते तर बरं झालं असतं। मला काही त्यावर फार काही वाद करायचा नाही। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही, आम्ही जमिनीवरच आहोत। बचेंगे वगैरे काही नाही, लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। आमच्या पक्षामधले कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून। त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली।